तू रोशनीला भेटायला चाललायस. जा जा, आज तर तुझा हक्कच आहे. जा, तिला पण ही गोड बातमी सांगून टाक. नाही कत्तुकुमारी, आता नाही. आता थोडीशी वाट बघ. फोन का नाही उचलत आहे हा? आणि प्लीज तुम्ही आता पार्टी बदलू नका. आय नीड यू. आकाश बेटा, प्लीज. तुम्हाला माहिती आहे ना की तुमचा शब्द मी टाळू शकत नाही, पण तुम्ही परत तेच का सांगताय? पण आकाश. बस डीजे, मी आता थकलोय, मी आता झोपतोय. गुड नाईट. ट्विंकल, तू तर माझी बहीण आहेस ना, सांग ना नील कशाला आला होता. बरं सांग ना, नेमकं काय झालंय? काही काळजी करण्यासारखं तर नाहीये ना? हे बघ, जेव्हा त्याचा फोन आला होता तेव्हा मी उचलला नाही, आणि आता मी फोन करते तो कट करतोय. बोल ना ट्विंकल. तू नेहमी लाईफ मध्ये इतका निगेटिव्ह विचार का करतेस? तुझ्या आयुष्यात कधी काही चांगलं नाही होऊ शकत का? चांगला विचार कर, खुश राहशील आणि दुसऱ्यांना पण सुख देशील. ठीक आहे, चल आता पळ इथून. वैताग आणलाय प्रश्न विचारून विचारून. नको सांगूस. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलांना नका देऊ. काहीतरी मार्ग काढा. मी पण करते. जोपर्यंत आकाश मुंबईला परत येत नाही, मी इथून हलणार सुद्धा नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या आकाशला मुंबईला परत आणत नाही, मी अन्न पाणी काहीही ग्रहण करणार नाही. एक क्षण सुद्धा इथून हलणार नाही. एक क्षण सुद्धा. नीलचा मेसेज. तू रोशनीला भेटू नाही दिलंस, कमीत कमी तिला बाहेर बागेमध्ये तरी पाठव. तिला पाहूनच समाधान मानेन. काय चाललंय ट्विंकल? तू कधीपासून एकटं एकटं हसायला लागलीस? मग खुश आहे मी. आता या मास्तरीन बाईंना बाहेर कसं पाठवू? रोशनी, तू तू काय करतेस? काम करतीये. अच्छा बरं, मग अजून एक काम कर. ते बाहेरचे कपडे काढ, नाही तर दव पडल्यामुळे ते ओले होतील. पण तूच तर बोलली होतीस की तू कपडे आणणार आहेस. हो, मी सांगितलं होतं, पण आउच, माहितीये माझ्या पायात ना अचानक खूप दुखायला लागले. आणि ठीक आहे, पुरे झालं. ट्विंकलला असं काय माहितीये जे ती माझ्यापासून लपवती? नाहीतर ती असं का बोलली असती की जर मी चांगला विचार केला तर खुश राहील? पण असं कसं होऊ शकतं? माझ्यासोबत चांगलं कधी कसं होऊ शकतं? कारण माझं नशीब आणि सुख याचं काही जमतच नाही.
ज्या दिवसाची आपण दोघं आतुरतेने वाट पाहत होतो ना, तो दिवस आलाय. लवकरच आपल्या दोघांचा साखरपुडा होणार आहे. ते काय म्हणतात त्याला, प्रपोज. उद्या मी तुला प्रपोज करणार आहे. आणि जेव्हा मी तुला उद्या ही गोष्ट सांगेन ना, तेव्हा तुझा आनंद गगनात नाही मावणार आहे. काय करतोय साकर्ष? हा तुझ्या वाट्याचा आनंद नाहीये. उद्यापासून मी रोशनीपासून दूर जाणार. मालकीणबाई, बस थोडीशी आणखी मुदत द्या. तुमचा एक एक पैसा परत करेन. ते तर तुला परत करावेच लागतील. पण आता माझं जरा तुझ्या दिराशी काम आहे, आणि हे काम फक्त तूच करू शकतेस. कारण स्त्रीच्या हातात एक असं हत्यार असतं ज्याच्या पुढे मोठे मोठे योद्धा सुद्धा गुडघे टेकतात. आणि मी अश्रूंविषयीच तर बोलतीये. तू तुझ्या पतीला मूर्ख बनवू शकतेस, पण मला नाही. मी तुझ्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून असते. दीर वहिनी यांच्यामध्ये काय चाललंय मला चांगलंच माहितीये. आणि जर तुला असं वाटत असेल की ही गोष्ट तुझ्या पतीपर्यंत पोहोचू नये, तर मग मी जे सांगेन ते तुला करावं लागेल. समजलीस? होय मालकीणबाई, तुम्ही काळजी करू नका. काम नक्की होईल. पण तेही कसलीही चूक न करता. सांग तुझ्या दिराला. होय मालकीणबाई, काही चूक नाही होणार. मला माफ करा सुरेंदर भाऊ, पण आता तुम्हीच एक मार्ग दिसताय नीलला रोशनीपासून दूर आणि आकाशला त्या पोरीजवळ आणण्याचा.
काय झालं? ओरडायसारखं वाटतंय. खूप मस्ती आहे ना तुझ्या अंगात. आणि तुझं हे तोंड कैची सारखं चालत असतं ना. आता का ग पोहोचलीस? ओरड. काय आता सुद्धा हेच बोलशील? तुला भीती वाटत नाही म्हणून? हं? तुम्ही कोण? कोण आहात तुम्ही? तू नेहमीच तिच्यापासून असा अलिप्त राहशील, तिच्यावर ओरडशील, तर कधी विचार केलास की त्या पोरीच्या मनावर काय परिणाम होईल? तो नेहमीच तिच्या डोक्यावर तलवार टांगलेली असते. पापाजी, तुम्ही इतक्या सकाळी इतक्या लवकर उठलात? मी तुमच्यासाठी चहा आणते. नाही नाही, थांब जरा. चहाचं राहू दे. रोशनी, इकडे ये. इकडे ये.
तुझी आई गेल्यानंतर तिची सगळी जबाबदारी आपण दोघांनी उचलली. घरातली जबाबदारी तू सांभाळलीस आणि तुझी जबाबदारी मी उचलली. या 13 वर्षात आई आणि बाप दोन्ही कर्तव्य पार पाडण्याचे मी प्रयत्न केलेत. परंतु कधी कधी मीही थकून जातो. बाबाजी, तुम्ही असं का बोलताय? तुमच्यापेक्षा चांगले बाबाजी तर होऊच शकत नाहीत. वय मालकीनबाई, आज इतका महत्वाचा दिवस आहे आणि तू अजून झोपा काढतेस? तयारी करायची नाहीये का? नाही नाही मालकीनबाई, मी तर जागीच आहे आणि सगळी तयारी पण केव्हाच झालीये. तुझ्या दिराला समजून सांगितलंस ना की नक्की कसली तयारी करायची आहे ते? तो तर कधीच निघून गेलाय कामासाठी. त्याला नीट समजून सांगितलंस ना की कोणतीही गडबड होता कामा नये? वय मालकीनबाई, सगळं समजावलंय. काहीच चूक नाही होणार त्याच्या हातून. कुणाला भेटायचं होतं? चंद्रप्रकाश भाईजीने तुम्हाला बोलावलंय, माझ्यासोबत चला. चंद्रप्रकाश? नाही नाही भाऊ, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तू दुसऱ्या घरात आलायस. तुमचं नाव सुरेंद्र कंवर आहे ना? हो. भाईंनी चिठ्ठी पण दिली आहे. चिठ्ठी? अरे भाऊ, नाव तर ठीक आहे, पण मी कुठल्या चंद्रप्रकाश नावाच्या माणसाला ओळखत नाही. आणि माझ्याकडून कशाला पैसे हवेत? कमाल आहे. जेव्हा पैसे घ्यायचे असतात तेव्हा तर पाया पडायला तयार असता, आणि आता पैसे परत करायची वेळ आली तर तुम्ही नाव ओळखायला सुद्धा नकार देताय. अरे मी खरं बोलतोय भाऊ, मी कधी पैसे नाही घेतले यांच्याकडून, आणि मी या चंद्रप्रकाशना ओळखत हे नाही. बघा, तुम्हाला जे काही बोलायचं सांगायचंय माझ्यासोबत चला भाईंजवळ. म्हणजे जो काही गैरसमज झालाय ना तो आजच्या आज क्लिअर होऊन जाईल. चला. ठीक आहे, चला येतो. ताईसाहेब, ताईसाहेब तुम्ही ऐकतायत का? ताईसाहेब, ताईसाहेब तुम्ही ठीक तर आहात? ताईसाहेब, दिवा दिवा कसे विसरले मी? आजपर्यंत कधीच काही ठेवायला विसरले नाही ताटात.
कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? ताईसाहेब तुम्ही ठीक तर आहात? तुम्हाला ऐकायला येते ना? साहेब साहेब उठा साहेब. काय झालं? साहेब ते ताईसाहेब. काय झालं कविताला? साहेब ताईसाहेब रात्रीपासून रूम बंद करून पूजा करतायत. रात्रभर धूप जळल्याने त्यांचा खोकला अजूनच वाढलाय. कधीपासून त्यांना दरवाजा उघडायला सांगतोय पण त्या दरवाजाच उघडत नाहीयेत. आधी का नाही बोललास तू? चल जाऊन बघूया. माहित नाही दिवा कसा घरी राहिला, पण माझं मन इतकं का घाबरतंय. कविता, दरवाजा उघड. कविता, कविता. साहेब त्यांना परत दम्याचा अटॅक तर नाही ना आला? कविता, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? याची डुप्लिकेट चावी लवकर घेऊन ये. कविता.